नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण अगदी झटपट अशी होणारी ढाबा स्टाईल मोकळी सुटसुटीत अशी अंड्याची भुर्जी बनवणार आहे। चला तर वेळ न घालवता आपण लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी इथे काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। आता आपल्याला इथे अंडी फोडून घ्यायची आहेत। 4 अंडी मी घेतलेली आहेत। 4ही अंडी आपण अगोदरच फोडून घेऊया। तुम्ही डायरेक्ट भुर्जी बनवताना कढईमध्ये सुद्धा ही अंडी फोडून घेऊ शकता, पण यामुळे काय होतं, चुकून अंड्याचं कवच भुर्जीमध्ये जाण्याची शक्यता असते आणि मग ते खाताना कचकच लागतं। त्यामुळे अगोदरच अंडी आपण फोडून घेऊया। पहा, इथे आपण 4 अंडी व्यवस्थित फोडून घेतलेली आहेत। आता लगेचच गॅसवरती कढई ठेवायची। कढई व्यवस्थित अशी गरम झाली की यामध्ये घालूया तेल। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालायची। भुर्जी बनवताना कांदा नेहमी जास्त वापरायचा। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत। कांदा जास्त घातल्यामुळे भुर्जी चवीला खूपच छान लागते। कांदा अगदी लालसर असा होईपर्यंत आपण तेलामध्ये परतून घेऊया। पहा, इथे कांदा छान लालसर गुलाबी रंगाचा झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो घालून व्यवस्थित असं परतून घेऊया। टोमॅटो हलकासा मऊसूद होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यामुळे टोमॅटोसुद्धा पटकन शिजला जातो, मऊसूद होतो। मीठ घालून व्यवस्थित असं आपण टोमॅटो परतून घेऊया। आजची रेसिपी अतिशय झटपट होणारी आणि चविष्ट अशी आहे। अगदी बाहेर मिळते ना गाड्यावरती, त्या पद्धतीची आपली ही भुर्जी तयार होते। पहा, इथे टोमॅटो आपण छान मऊसूद होईपर्यंत परतून घेतला। आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, सोबतच 1 चमचा लाल तिखट घालायचे आणि ते एक आपल्याला मसाला वापरायचा आहे, तो म्हणजे चिकन किंवा मटण मसाला घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। हा मसाला भुर्जी बनवताना जरूर वापरा, जेणेकरून भुर्जीला चव खूप छान येते। आता फोडून घेतलेली सर्व अंडे आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि फटाफट असं याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे। मध्यम गॅसवरती भुर्जी बनवून घ्यायची आहे। असं अधूनमधून याला सतत मिक्स करत राहायचं आहे। आता स्टीलची कढई वापरली आहे ना, त्यामुळे थोडंफार अंड कढईलाच चिकटू शकतं। त्यामुळे सतत आपल्याला हे असं मिक्स करत राहायचं आहे। यामुळे भुर्जीसुद्धा आपली छान सुटसुटीत होते, अशी गाठी-गाठीसारखी भुर्जी होत नाही, अगदी मोकळी सुटसुटीत होते। मध्यम गॅसवरती छान अशी भुर्जी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे, बनवून घ्यायची आहे। जसं जसं शिजलं जाईल तसं पहा, असा अंड्याचा घट्टसरपणा यायला चालू होतं। कंटिन्युअसली आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे भुर्जी छान अगदी मोकळी मोकळी अशी होते। तर पहा, इथे आपली भुर्जी अगदी सुटसुटीत अशी झालेली आहे। जर तुम्हाला हलकीशी थोडीशी ओलसर चटणीसारखी भुर्जी हवी असेल तर अशा पद्धतीची भुर्जी तयार झाली की गॅस बंद करायचा आणि ड्राय हवी असेल तर आणखीन 1-2 मिनिटं याला परतून घ्यायचं। पहा, मस्त अशी आपली मोकळी सुटसुटीत अंडा भुर्जी तयार झालेली आहे। आता यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। भरपूर अशी कोथिंबीर घालायची, ज्यामुळे भुर्जी चवीला आणखीनच मस्त लागते। बघा, किती मस्त अशी आपली अंडा भुर्जी तयार झालेली आहे। अगदी ढाबा स्टाईल याची चव आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने अंडा भुर्जी नक्की बनवून पहा, चवीला खूपच छान लागते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। आवडली असेल तर लाईक करा आणि आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या पुढचे बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। गरमागरम अशी ही भुर्जी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत सर्व करू शकता। भुर्जी गरम असताना सर्व करायची, म्हणजे चवीला छान लागते। थंड झाल्यानंतर तितकी टेस्टी लागत नाही। चला मंडळी, आपण भेटूया आपल्या पुढच्या नवीन अशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, सर्वात महत्त्वाचं हेल्दी रहा। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। चला मग, बाय बाय।